नमस्कार, मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षानंतर लातूर जिल्ह्याला जनतेत, नेत्यात आणि अधिकाऱ्यात समरस होणारे एक पालकमंत्री मिळालेले आहेत। ते आपले स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र, ज्यांना महाराज म्हणून सर्वजण ओळखत होते, ते शिवेंद्रराजे भोसले। 3 दिवस जवळजवळ लातूर जिल्ह्यात त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत। गटातटाला फाटा देऊन मी म्हणणाऱ्याला सुद्धा आपलंसं करून आणि कुणालाही डिस्टर्ब न करता सकारात्मक दृष्टिकोनातून तात्पर्य राजासारखं मन असलेले राजे। आपण पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर पाहिले, आपण पालकमंत्री अमित देशमुख पाहिले, आपण डीपीडीसीची मीटिंगला आणि बजेट झाले की येऊन म्हणजे त्यांचा पीए भेटून जाणारे गिरीश महाजन पाहिले। पण एक राजे, ज्याला खानदानीपणा जो म्हणतात, की लोकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, आल्याबरोबर त्यांनी ज्या पद्धतीनं लातूरला आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी दिल्या, त्याचबरोबर मावळते तालुका अध्यक्ष किंवा विद्यमान तालुका अध्यक्ष जे आपले देवीदासरावजी काळे आहेत, त्यांच्या निवासस्थानी ते चहापानाला गेले आणि या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार होते। मूर्ख लोक असं म्हणतात की नागरी सत्कार त्यांना करायला लावला, त्यांच्या घरी अभिमन्यू पवार यांनी घेऊन गेले आणि मग इथं कदाचित देवेंद्र फडणवीसचा पाठिंबा तर नसेल ना, अशा वेगवेगळ्या तर्क कुतर्क करत राहतात। पण हे आपले पालकमंत्री फार पोहोचलेला माणूस आहे। पोटातलं पाणी न ढवू देता सर्वांचं म्हणणं ऐकून घेणारा, सर्वांना न्याय देणारा आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचं रक्षण करणारा। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे रमेश कराड यांच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांची भेट, ज्या ठिकाणी पहिल्यांदा की शासकीय कार्यक्रमाशिवाय खाजगी कार्यक्रमामध्ये पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होते, माजी मंत्री संभाजीराव पाटील होते, माजी मंत्री संजय बनसोडे होते, त्याचबरोबर अभिमन्यू पवार होते, अर्चनाताई पाटील चाकूरकर होत्या, माजी आमदार शिवाजी कवेकर होते, माजी जीप अध्यक्ष राहुल केंद्रे होते, ॲडव्होकेट बळवंतराव जाधव होते, त्याचबरोबर वेगवेगळे कार्यकर्ते। आणि त्या ठिकाणी निवांत शांत गाठी भेटी, फोटो, लोकांचं ऐकून घेणं आणि चला 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 गडबड झाली अशा प्रकारचं न करता एक सातत्यानं त्यांनी जे वागलं, खरं म्हणजे लातूर जिल्ह्याच्या आमदारांनी धडा घ्यायसारखा हा विषय आहे। माझा गट, तुझा गट, मी इकडला, मी तिकडला। अरे काय किती 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 चांगले पालकमंत्री मिळालेले आहेत। आता तरी शकुनीने ते थांबवा ना, कुठे नेऊन ठेवला लातूर हे विचार करायचे वेळ। उघडा डोळे बघा नीट, कुठे नेऊन ठेवला लातूर। पिवळं पाणी येताना कोणी काही बोलत नाही, पण हे पठ्ठे, हे बहादर, हे राजे पाण्याच्या प्रश्नाकडे तिकडे गेले, झेंडा वंदनला गेले। या ठिकाणच्या मुख्य म्हणजे सार्वजनिक बांधकाम इमारतीचा त्यांनी उद्घाटन केलं। एवढाच नाही तर आपण जर पाहिलं तर संजय क्वालिटी आमच्या हॉटेलला तुम्ही भेट द्यावी म्हटलं असताना त्यांच्या हॉटेलला गेले आणि सगळ्या अधिकाऱ्याबरोबर वेगवेगळ्या पहिल्या दिवशी 1 तारखेला ज्या मिटिंगा झाल्या, सगळ्या मिटिंगा अत्यंत शांततेनं, संयमानं आणि मित्र हो अनेक जण भेटत होते। काल त्यांनी आमदार, माजी आमदार म्हणजे आमदार म्हणण्यापेक्षा उमेदवार, खरं म्हणजे ज्या पद्धतीनं रमेश कराड यांना आमदार म्हणून म्हणजे त्याने डंकेच्या चट म्हणत होते, मला ही कार्यकारिणी पाहिजे, मला ती पाहिजे, मला ती पाहिजे, आणि म्हणणार नाहीत की अर्चना पाटलाला काही जण मिळून कॉर्नर करत आहेत। कारण ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, ते अमित शहाजींना भेटले, डोवेलला भेटले, सगळ्यांना भेटू शकतात। आणि एवढं कोणी घाबरत असते गो? आमदार हे आमदार असतात, मुख्यमंत्र्यांचे पीए असलेले आमदार हे मुख्यमंत्र्यांचे पीए असतात। पण कुठंतरी संकुचित विचाराची माणसं विष पेरायचं काम करतात की हे सगळे मिळून अर्चना पाटलाला कॉर्नर करायचा। असं कुठं असतंय का? आणि हे भाजप आहे, हे मोदी आहेत, ये शाह आहेत, ये सब जानते हैं, पटकन बोलतात आणि कृती करतात। एकदा, दोनदा, तीनदा इशारा, अकलमंद को इशारा काफी है,
लातूर जिल्ह्याला पालकमंत्री का मिळालं नाही याचं चिंतन करत असताना गडबड कर गया जो हट गया और घर को गया, हे असे अनेक उदाहरणं लातूर जिल्ह्यात आहेत। आणि ज्या पद्धतीनं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले अनेकाला भेटत होते, एवढाच नाही तर अर्चना पाटील चाकूरकर यांनी जे जे निवेदन दिले त्याचा फॉलोअप घेतला, त्या संदर्भात वेगळी मीटिंग लावली। मग ते देवीदास काळे यांच्या घरी ते गेले, म्हणजे त्यांनी पोटात लाच घातली हे माहित असताना सुद्धा ते तिथं बोलले नाहीत। म्हणजे अशा प्रकारचं एक सगळ्यांना घेऊन चालायचं राजकारणामध्ये सगळ्याला एक मत असतंय, हौसे नवसे गौसे, कुणी कुणाच्या बद्दल काही खालच्या लेवलचं बोललं तरी त्याची अत्यंत गांभीर्याने दखल घेणारे, पण करणी करून दाखवत असताना बोलून न दाखवणारे शिवेंद्रराजे यांच्याकडनं आम्हाला एकच अपेक्षा आहे, तुमच्याकडनं अन्याय करणाऱ्याला पाठीशी घातलं जाऊ नये। या ठिकाणी समता बंधुत्व न्याय हा विचार या ठिकाणी अवलंबला जावा। लातूर शहर हे कॉस्मोपॉलिटियन शहर आहे, इथली जनता सगळं जाणते। आम्ही म्हणत नाही संभाजीरावांनी अभिमन्यू पवार, संभाजीरावांनी अमित देशमुखनी काट्या लाट्या घेऊन मारामाऱ्या कराव्या किंवा लग्नाला जाताना हातात हात घालून अभिमन्यूनं अमित देशमुखच्या बरोबर जाऊ नये म्हणणार नाही। अहो किती साधा भोळा माणूस आहे अभिमन्यू पवार। मीटिंग मध्ये सभागृहात बोलले होते ते, मी सकाळी सकाळी आंघोळ करून आलोय, मला बोलू द्या। म्हणजे एक सज्जन माणूस, न बोलायच्या गोष्टी सुद्धा एखाद्या बोलणारा माणूस, कारण संस्कार देवेंद्र फडणवीसांचे आहेत, संस्कार मोदी शहांचे आहेत, संस्कार एका वारकरी संप्रदायाचे आहेत, ते शकुनीचे अवलंबणार नाहीत, कारण देवाला द्यायला पदर नाही घ्यायला। आणि काय कार्यक्रमच कार्यक्रम, और राजाची घोड्यावर मिरवणूक काढली, फटाकड्याच्या धडीनं घोडं उधळलं माग, पण एक नवीन काही करून दाखवायची मोठ्या प्रमाणात CSR फंड आणला जातोय। निश्चित त्याने ज्या पद्धतीनं लातूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजचं श्रेय घेत असताना लातूरच्या पिवळ्या पाण्याबद्दल जे लोक म्हणतात फेसबुकवर उडबडून सांगता, अरे मग हे करा ना, हे बोला ना, म्हणजे प्रॉब्लेम आले की बाजूला जायचं। तर मित्र हो, जे रमेश कराड यांच्या घरी जी बैठक झाली सगळे होते, अरे मिलजुल के रहो यार, काय कैसे कैसे ऐसे वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए। अहो संजय बनसोडे यांच्या हस्ते झेंडावंदन म्हणून किती लोक 15 ऑगस्ट 26 जानेवारीला चोडा मैदानावर आले होते। तुम्ही करणी चांगली करा, दगा फटक्याचं बेईमानीचं राजकारण करू नका, तुम्ही निश्चित चांगलं वागा, चांगलं जगा, बोलण्यात कथनी आणि करणीमध्ये फरक होऊ देऊ नका। आम्हाला खात्री आहे शिवेंद्रराजे भोसले हे लातूर जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं मालक नाही, बालक नाही, पालक कसा असावा, आईसारखं प्रेम देणारा, वडिलांसारखं रक्षण करणारा, आणि अभी समझ कर समझ को समझो, लाख समझा या परना समझा, वो मेरे समझ में बेसमझ है। धीरज देशमुख भेटायला आले, भेटले, लोक म्हणजे कस काय आले, आम्हाला ते वाक्य आठवलं की अजित दादा म्हटले, अरे बाबानो मला क्षीरसागर भेटायला 21 दिवस झालं पाणी नाही, मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, बीड जिल्ह्याचा पालकमंत्री, अहो भेटायला येऊ द्या। पण ज्या वेळा मत टाकायचंय, ज्या वेळा पत वाढवायचं आहे, ज्या वेळा काम करायचं, राजासारखं मन आणि मनासारखा राजा लोडबोड नाही कुणाची, कुणीही म्हणू शकत नाही। ठीक आहे, काही नेते आले की दरवेळेस काही ना काही निवेदन घेऊन कार्यक्रम करायचा उद्योग करतात, पण त्यांचा स्वभाव एक आम्हाला छबी दिसते अभयसिंहराजे भोसले यांची, एका राजाची। शेवटी पोतराजा आणि राजा ह्याच्यामध्ये फरक असतो। म्हणून लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पालकासारखं वागावं, मंत्र्यासारखं वागावं, आमदारासारखं वागावं, कुठंतरी बोलायचं एक, कहीं पे निगाह एक, कहीं पे निशाणा, असं जर करायचा प्रयत्न केला तर याची जोडी याची देही याची डोळा याची शिक्षा मिळत असते। म्हणून राजे असंच लातूरच्या प्रगतीची घोडदौड, जे तुम्ही रस्त्याचं काम अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांगितलेलं होतं, जे या ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयाचा टेक्निकली मुद्द्यावर अधिकारी जर आडखाटी आणणार असतील तर त्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे। आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे
की पुढच्या दौऱ्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन झालं पाहिजे. मित्र हो, मराठवाडा नेता शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.